आज मी बनवते आहे रेस्टॉरंटसारखी सोयाबीन चिल्ली। त्यासाठी मी 200 ग्राम सोयाबीन घेतले आणि थोडं गरम पाणीमध्ये टाकून दिलं आणि त्याला ना 10 मिनिटापर्यंत भिजून ठेवले। 10 ते 15 मिनिटातच सोयाबीन सॉफ्ट असे मस्त होऊन जातात। आणि त्यासाठी साहित्य घेतले मी दही, टिक्का मसाला, अद्रक, लसूण, 2 टोमॅटो, पत्ताकोबी आणि शिमला मिरची। आणि हे बघा 10 मिनिटातच आपले सोयाबीन एकदम सॉफ्ट झालेले आहेत। आणि त्यासाठी मी एक मोठा साईजचा कांदा पण घेतला आणि त्याला खूप लांब लांब साईजमध्ये कट करून घेतला आहे। तसंच आपण शिमला मिरची आणि पत्ताकोबी पण कट करून घ्यायची। आणि हे ना आपण ग्रेव्हीसाठी कट करायची आहे। सोयाबीन चिली तळून झाली का त्याची आपण छान मस्त ग्रेव्ही करू। आणि शिमला मिरची पण तशीच लांब साईजमध्ये कट करून घेतली आहे। त्याच्यासोबत आपण अद्रक लसूणची पेस्ट पण करून घ्यायची आहे। आता शिमला मिरची कट करून झालेली आहे माझी। आणि हे बघा आपलं सगळे कट झालेले आहेत। शिमला मिरची, पत्ताकोबी, टमाटा, कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट। नंतर आपण ना सोयाबीन भिजवलेले सोयाबीनला त्याच्यामधलं पाणी काढून एक बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये ना खूप जास्त स्टार्च असतं, त्याच्यामुळे त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग टाकायचं। नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि 2 ते 3 चम्मच दही टाकले। दहीमुळे ना त्याचं छान फर्मेंटेशन पण होतं आणि छान टेस्ट येतो। त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले, लाल मिरची पावडर आणि टिक्का मसाला ॲड केला। याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर आणि मैदा पण यूज करतात, पण आमच्या घरी सगळ्यांना टिक्का मसाला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी टिक्का मसालाच ॲड केला। आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर। जोपर्यंत सगळे एकजीव होते तोपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि असं कडक तेलामध्ये हाय टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं। आणि सोयाबीन ना थोडेसे मोठी साईजचेच घ्यायचे, त्याच्यामुळे तळायला पण आपल्याला सोपं पडतं, एक 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 टाकायला। आणि छान असं हाय टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटातच ते तळून होतात। आणि हे बघा आपले सोयाबीन चिल्ली तळते मी। त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। हे बघा आता त्याला गोल्डन कलर आलेला आहे। त्याला थोडासा वेळच लागतो तळायला, कारण की ते खूप अशी मोठी साईज असते त्याची आणि मधून पण आपल्याला क्रंचीनेस यायला पाहिजे। त्याच्यामुळे थोडंसं 10 ते 15 मिनिटापर्यंत त्याला मस्त असं मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं। आणि हे तुम्ही बघू शकतायत किती छान कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन। नंतर त्याला काढून घ्यायचं। असं करून सगळे सोयाबीन तळून घ्यायचे। आणि ही घरी पण ना रेस्टॉरंटपेक्षा पण भारी आणि असं क्लीन सोयाबीन चिल्ली तयार होते। रेस्टॉरंटमध्ये अजिनोमोटो वगैरे ते जास्त प्रमाणात यूज करतात, ते आपल्या शरीरासाठी खूपच घातक असतं। त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा खायची झाली तेव्हा तुम्ही घरी या पद्धतीने बनवू शकतात आणि ती खूपच चविष्ट बनते। त्याच्यानंतर ना आपण तेलामध्ये सगळे जे आपण व्हेजिटेबल्स कट केलेले, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, टमाटा, शिमला मिरची सगळे एकजीव करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकायचं आणि सोया सॉस टाकून झालं का नंतर माझ्याकडे ते टोमॅटो आणि चिलीचं एकच सॉस आहे, टोमॅटो चिली सॉस, तर ते मी ॲड केले। त्याच्यामुळे तिखट आणि गोड दोघं फ्लेवर त्याच्यामध्ये येतील। आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर मी स्लरीसाठी ना 1-1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि पाणी टाकून ना त्याची स्लरी बनवून घेतली आहे। ती स्लरी टाकल्यामुळे आहे ना ते जास्त कोरडं लागत नाही खायला आणि खूपच असं हे सॉफ्ट बनतात सोयाबीन चिल्ली। आणि असं जास्त कोरडं नाही वाटत, ते एकदम ज्युसी बनते हे टाकल्यामुळे सोयाबीन चिल्ली। तर मी 1 वाटी पाणीमध्ये ना 1 ते 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन स्लरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी ॲड केली आणि आपले हे सोयाबीन चिल्ली तळलेली होती टाकून सगळं मिक्स करून घेतलं। बघा झाली ना आपली रेस्टॉरंटसारखी सोयाबीन चिल्ली तयार। तर कशी वाट पाहतायत मग बघा, बनवा मग तुम्ही पण आता सोयाबीन चिल्ली। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।